यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडाणा हे एक छोटंसं गाव आहे। या गावची लोकसंख्या जेमतेम 2000च्या जवळपास असेल। या गावातील बहुतांश नागरिक शेती आणि मजुरीचा व्यवसाय करतात। शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। याच गावात तुकाराम धोत्रे वय 56 हे राहत असून ते शेतमजुरी करतात। त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे। त्यांच्या पल्लवी नावाच्या मुलीचे गावातीलच विकास भुतेकर वय 28 या युवकासोबत प्रेमसंबंध जुळले होते। त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता। पल्लवीचे शिक्षण 5वी पर्यंत झाले होते, तर विकास भुतेकर याचे शिक्षण 8वी पर्यंत झाले होते। गावातच राहत असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती। या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना कळलेच नाही। त्यानंतर एकमेकांच्या भेटीगाठी वाढत असताना त्यांनी 7 जिएंगे 7 मरेंगे अशी शपथ घेतली। त्यांनी लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला। मात्र ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांचे कुटुंबीय लग्न करण्यास तयार होणार नाही याची कल्पना त्यांना होती। मात्र पल्लवी ही अल्पवयीन असल्याने कोर्ट मॅरेज करणेही शक्य नव्हते। अखेर त्या दोघांनी गावातून पळून जाण्याचा निर्धार केला। एके दिवशी कुटुंबाला भनक लागू न देताच दोघेही गावातून पसार झाले। जोपर्यंत पल्लवी संज्ञान होत नाही तोपर्यंत साधारण 2 ते 2.5 वर्ष त्यांनी दुसऱ्या गावात वास्तव्य केले। पल्लवी 18 वर्षाची होताच त्यांनी गावात परत येऊन कोर्ट मॅरेज करण्याची तयारी केली। त्या दोघांनीही थेट महागाव पोलीस ठाणे गाठले। ते दोघेही महागाव पोलीस ठाण्यात येताच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन त्यांना बोलावण्यात आले होते। त्यावेळी पल्लवीच्या वडिलांनी तिची समजूत काढून तिला घरी परत येण्याची विनंती केली। मात्र जन्म देऊन मोठं करणाऱ्या आपल्या पालकांचे म्हणणे न ऐकता तिने घरी परत जाण्यास नकार दिला। मी विकाससोबतच लग्न करून राहणार असल्याचा पवित्रा तिने घेतला होता। त्यानंतर त्या दोघांनी आंतरजातीय विवाह केला। लग्न झाल्यानंतर ती सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती। काही दिवस त्यांचा सुखी संसार सुरू होता। अशातच पल्लवीला गर्भधारणा झाली। ती आपल्या बाळाला जन्म देऊन त्याच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होती। मात्र त्यांचा सुखी संसार सुरू असतानाच गेल्या काही दिवसापासून कुटुंबात वाद सुरू झाला होता। नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी पल्लवीसोबत वाद करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे सुरू केले होते। याबाबतची माहिती तिने आपला भाऊ आनंदा धोत्रे याला दिली होती। सासरी सतत छळ होत असतानाही ती आपल्या माहेरी वडिलांच्या घरी परत न जाता सतत त्रास सहन करत होती। घरी परत न जाण्याचे कारण तसेच होते। तिने आंतरजातीय प्रेमविवाह करून आपल्या वडिलांचे घर सोडले होते। दरम्यान शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पल्लवी भुतेकर आणि तिचा नवरा विकास भुतेकर हे त्यांच्या शेतात गेले होते। त्यानंतर रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला। पल्लवीचे वडील तुकाराम साहेबराव धोत्रे वय 56 यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी महागाव पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश भुतेकर, प्रभाबाई भुतेकर आणि नवरा विकास भुतेकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली। तुकाराम धोत्रे यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची 23 वर्षाची मुलगी हिने 5 वर्षापूर्वी मुडाणा येथील विकास प्रकाश भुतेकर याच्यासोबत पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले होते। त्यावेळी तुकाराम यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण ती आपल्या वडिलांसोबत जाण्यास तयार नव्हती। शेवटी तिने विकाससोबत आंतरजातीय विवाह केला। आता ती पल्लवी भुतेकर झाली होती। तिच्या सासरी मुडाणा येथे सासरे प्रकाश किसन भुतेकर, सासू प्रभाबाई भुतेकर, नवरा विकास भुतेकर, दीर आकाश भुतेकर यांच्यासोबत ती एकत्रित कुटुंबात राहू लागली। रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तुकाराम धोत्रे आणि त्यांचा मुलगा आनंदा हे दोघेजण मुडाणा येथील गजानन पाटील यांच्या शेतातील हरभऱ्याला पाणी देत असताना
आनंदाच्या मोबाईलवर गावातील ज्ञानेश्वर पानपट्टे यांचा फोन आला. त्याने फोनवरून माहिती दिली की तुझी बहीण पल्लवी भुतेकर ही तिच्या शेतातील विहिरीत पडून मरण पावली आहे. आपल्या मुलीबद्दल हे ऐकताच तुकाराम धोत्रे यांना त्या विहिरीकडे जाण्याचे धाडस झाले नाही. पण त्यांचे नातेवाईक यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता मुलगी पल्लवी हिने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावेळी पल्लवीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पल्लवीने तिच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम धोत्रे हे महागाव पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी फिर्याद दिली. ही घटना घडल्यानंतर तुकाराम धोत्रे यांचा मुलगा आनंदाने आपल्या बहिणीला सासरी कसा त्रास होतो याबाबत वडिलांना सांगितले. त्याने सांगितले की पल्लवी ही मला फोन करून तर कधी प्रत्यक्ष भेटून सासरकडील माणसे कसे शारीरिक व मानसिक त्रास देत असतात हे सांगितले. तिला मारहाण होत असल्याबाबतही त्यांना कळले. आपल्या मुलीचा छळ होत असल्याची माहिती मुलाकडून समजताच तुकाराम धोत्रे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आणि पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडे चौकशी केली असता पल्लवीने आत्महत्या केली नसून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीमध्ये या सर्वांनी मिळून पल्लवीचे नाक तोंड दाबून तिला विहिरीत फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यावरून महागाव पोलिसांनी आता त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केली. ही आत्महत्या नसून खून आहे, असा गुन्हा नोंदवा तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तसेच मृतक महिला गरोदर आहे, त्यामुळे मृतदेहाचे पोस्टमॉर्टम कॅमेऱ्यामध्ये आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून व्हावे अशी मागणी केली होती. प्रेमाचा आनाबाना घेत पल्लवीने गावातील विकास या युवकासोबत आंतरजातीय विवाह करून भावी आयुष्याचे स्वप्न रंगवले होते. मात्र कुटुंबात वाद निर्माण झाल्याने सासरच्या मंडळीने नाक आणि तोंड दाबून तिला विहिरीत फेकून खून केला. 5 वर्षातच पल्लवीचा जीव गेल्याने तिचा संसार अर्ध्यावरच राहिला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.